न्यूज 18 लोकमतनं जालना जिल्ह्यातील रेवळ गावातील दुष्काळाचं वास्तव दाखवून दिलं। त्या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुद्द दखल घेतली। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर यंत्रणा कामाला लागली आणि गावकऱ्यांना पाणी मिळालं। रेवळगावमधील नळांना पाणी आलं आणि माता भगिनींच्या चेहऱ्यावर हसू फुललं। दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या रेवळ गावातील माता भगिनींना आणि ग्रामस्थांना दिलासा मिळालाय। मात्र याच माता भगिनींनाच नव्हे तर आबाल वृद्धांना शनिवारपर्यंत भर उन्हात 2 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागत होतं। टँकर नसल्यामुळे अंबड तालुक्यातील रेवळ गावच्या नागरिकांच्या हालअपेष्टा संपतच नव्हत्या। न्यूज 18 लोकमतनं रावळगावचं पाणी टंचाईचं दाहक सत्य जगासमोर आणलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकारी कृष्णकुमार पांचाळ यांना आदेश दिले। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सरकारी यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न करून गावात पाणी पोहोचवलं। पाणी पाहून आनंदित झालेल्या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। आता 2 किलोमीटरची पायपीट तर थांबली का? हा थांबली। आता तुमच्या दारात पाणी आलं का नाही? हा मग काय मुख्यमंत्र्याला धन्यवाद म्हणता का नाही? म्हणून ना धन्यवाद। आज पाणी आलं म्हणून हसू लागलं ना। आज खुशी झाली त्या नळाला पाणी आलं म्हणून। लाईट बी आली, पाणी बी आलं म्हणून खुश झालो ना, हसा बी लागलो। हसू काऊन आले बो चेहऱ्यावर? दारात पाणी आलं म्हणून। नाही तर लय त्रास होता। हो हो आम्हाला एरियावर पळावं लागत होतं। कोणत्याही गावात पाणी पुरवठा जर खंडित झाला तर तिथे तातडीने टँकरने पाणी पुरवलं जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। ती न्यूज पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन होता आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याची दक्षता घेतली होती आणि तिथे पूर्ववत सर्व पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। त्याच पद्धतीनं वीज पुरवठा आहे तो सुद्धा सुरळीत करण्यात आला आहे। 5 ते 6 दिवस साधारणतः पाणी पुरवठा खंडित झाला होता आणि त्या अनुषंगाने असे उपाययोजना करण्यात येत आहेत की कुठे पाणी पुरवठा योजनेमध्ये जर काही अडचण आली तर तिथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये टँकर व्यवस्था देण्यात येईल। दुष्काळात रेवळगावच्या नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे दिलासा मिळाला आणि त्यामुळे माता भगिनींचं आयुष्य सुखकर व्हायला मदत झाली। जालन्याहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।